हा गद्दार जिथे दिसेल तिथे त्याला जा विचारा. शिवसेनेने निवडून दिलं, तू गद्दारी का केली? यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरे यांचा संजय देशमुखांवर निशाणा. संजय देशमुखांनी आईची शपथ घेऊन गद्दारी केली. उद्धव ठाकरेंनी देशमुखांची क्लिप ऐकवली. पक्ष चोरला, चिन्ह चोरलं तरी ठाकरे उभा आहे. आमदारांना 50 कोटी दिले, मग खासदारांना किती दिले असेल? यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदेंचा गद्दारांचे शिरोमणी म्हणून उल्लेख. राम मंदिराच्या दानपेटीतले पैसे चोरले जातात. हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारा हा भाजप पक्ष. राम मंदिरातील चोरीवरून उद्धव ठाकरे यांची भाजपवर जोरदार टीका. यवतमाळ बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारा जिल्हा. यवतमाळच्या मातीत पुन्हा गद्दारांची कीड लागणार नाही अशी लोक निवडून देऊ. यवतमाळमधील सभेतून संजय राऊतांचा फुटीर खासदारांवर हल्लाबोल. ठाकरेंचा दौरा हा राजकीय ढोंग आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर ज्योती वाघमारेंची टीका. उद्धव ठाकरेंसोबत कुणीच राहिलं नाही, ज्योती वाघमारेंचा दावा. दौरे करून उद्धव ठाकरेंना काहीही उपयोग होणार नाही, पंकज भोयर यांचं वक्तव्य. देशातल्या जनतेला फक्त विकासाचं राजकारण हवंय. विकासासाठी महायुतीत येत असेल तर पोटदुखी का? भोयर यांचा सवाल. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांच्या मतदारसंघासाठी शिंदेंकडून निधी मंजूर. विविध नगर परिषदांना 9 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर. खासदार संजय देशमुख यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच निधी मंजूर. विकास निधीसाठी पक्षांतर हे फक्त ढोंग. गद्दार खासदारांना आता जनतेने धडा शिकवला पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. फुटीर खासदारांच्या तोंडाला जो कोणी काळं फासेल त्यांना 50,000चं बक्षीस देणार. ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुखांकडून बक्षीस जाहीर. मी ज्यांचं काम केलं त्यांच्या तोंडाला काळं फासेल त्याला बक्षीस देणार, संदेश देशमुख यांची घोषणा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकाच विमानाने प्रवास. प्रवासी विमानातून मुंबईहून नागपूरला जाताना ठाकरे फडणवीस एकत्र. संजय राऊत, आदित्य ठाकरेंसह इतर नेतेही उपस्थित. आम्ही तिघे भेटलो, हीच मोठी बातमी. विमानात उद्धव ठाकरेंसोबतच्या प्रवासावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांसोबत विमानात उच्चस्तरीय बैठक झाली. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्रित प्रवासावर उद्धव ठाकरे यांची मिश्किल टिप्पणी. ठाकरे फडणवीसांचा एकाच विमानाने प्रवास हा योगायोग. आमदार रोहित पवारांचं वक्तव्य. फुटीर खासदारांचा निर्णय जनतेला आवडला नाही. 6 खासदारांना निवडून आणण्यात ठाकरेंचा मोठा वाटा. रोहित पवारांची प्रतिक्रिया. भाजपला आता कुणाची गरज नाही. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्रित प्रवासावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची वेळ येत नाही. शिंदे फडणवीसांच्या हस्तांदोलनाचा फोटो सामंतांकडून शेअर. ठाकरे फडणवीसांच्या विमानाने एकत्रित प्रवासानंतर मंत्री उदय सामंत यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. ऑपरेशन टायगर 3 हे निश्चितपणे होईल. ऑपरेशन टायगर 3 हे गुप्तपणे होणार. राज्यातील ऑपरेशन टायगरच्या चर्चेवर शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन बाजार आहे. ऑपरेशन बाजारसाठी शिंदेना दिल्लीतून ताकद दिली गेली. रोहित पवारांची टीका. तर महाराष्ट्र भाजपचा ऑपरेशन बाजारमध्ये सहभाग नव्हता, रोहित पवार यांचा दावा. फुटीर खासदारांनी जनमत चाचणी करून घ्यावी. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. संदीप देशपांडेंची टीका. आपले लोकप्रतिनिधी ही हिंमत दाखवतील का? देशपांडे यांचा सवाल. जे बाडगे होते ते गेले. निष्ठावंत ठाकरेंच्या सोबत. विनायक राऊतांचं वक्तव्य. पुन्हा नव्या चेतनेनं ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकावणार. विनायक राऊतांची प्रतिक्रिया. धाराशिव जिल्ह्यात कुठल्याही एका व्यक्तीच्या मागे नाही. धाराशिव जिल्हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा जिल्हा. कैलास पाटलांचं वक्तव्य. धाराशिव जिल्हा मातोश्रीशी नाळ जुळलेला. मी कुठेही जाणार नाही. कैलास पाटलांची प्रतिक्रिया. ज्यांना पक्ष सोडून जायचंय त्यांनी राजीनामा द्यावा. ठाकरेंची शिवसेना पुन्हा नव्याने उभारी घेईल. उद्धव ठाकरेंच्या बंडखोर खासदार मतदारसंघातील दौऱ्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. 2029 मध्ये शिंदे अजितदादांचे आमदार फुटून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढतील. 2029 ची निवडणूक भाजप एकटा लढणार. रोहित पवारांचा दावा. तर रोहित पवार 2029 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा लढवणार. नवनाथ बन यांचा दावा. उपमुख्यमंत्री शिंदेंची रायगड जिल्ह्यातील आमदारांसोबत बैठक सुरू. भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवींशी शिंदेंची चर्चा. मला दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची गरज नाही. मला बदनाम करण्याचं ठरवलं आहे का? उदय सामंतांच्या पक्षप्रवेशाच्या ऑफरवर वडेट्टीवारांचं वक्तव्य.
सध्या राज्यात हिंदू संमेलनाच्या नावे राजकीय संमेलन भरवली जात आहेत। राज ठाकरेंचा ट्विट करत निशाणा। नांगरे पाटलांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली। नांगरे पाटलांची निष्ठा ही फक्त पोलीस दलाशी असायला हवी। राज ठाकरे यांचं ट्विट। नवनीत राणा नौटंकी करत असल्याने जनतेनं नाकारलं। रवी राणांच्या टीकेला खासदार बळवंत वानखेडे यांचं प्रत्युत्तर। बळवंत वानखेडे यांची ओळख ही नवनीत राणा यांचा पराभव करून आलेले खासदार अशी टीका रवी राणा यांनी केली होती। ठाकरेंचे आमदार अंबादास दानवेंना भाजपचे नेते मोहित कंबोज यांची अब्रू नुकसानीची नोटीस। आरोप मागे न घेतल्यास 500 कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची कंबोज यांचा इशारा। जलसंधारण खाते मोहित कंबोज चालवतात असा आरोप अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आला होता। मीरा भाईंदरमधील भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचं सिद्ध। जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालातून ही माहिती समोर। भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या कंपनीने मीरा भाईंदरमधील आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचं प्रकरण। या घोटाळ्यातील आरोपींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा, मंत्री सरनाईकांची मागणी। आदिवासींना त्यांच्या जमिनी परत मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार, सरनाईक यांची प्रतिक्रिया। पुण्याच्या खेडमधील शासकीय कार्यक्रमात अजित पवारांच्या कार्यपद्धतीची आठवण करून देताना दिलीप मोहिते पाटील भावूक। खेड तालुक्यातील अजित पवारांच्या योगदानाचा उल्लेख करताना भर सभेत त्यांना अश्रू अनावर। खासदार श्रीकांत शिंदे ओमराजे निंबाळकर शनी शिंगणापूरला दर्शनासाठी येणार असल्याची माहिती। दुपारी दर्शनासाठी दाखल होणार खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत श्रीरंग बारणे हे देखील असल्याची माहिती। मंत्री संजय राठोड यांच्यावर विमुक्त आणि भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी। शिंदेंकडून संजय राठोड यांचा बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते असा उल्लेख करण्यात आला होता। नैसर्गिक आपत्तीसमोर हार मानायची नाही। संकट काळात शेतकऱ्यांना मदत करताना तडजोड केली जाणार नाही। अल निनोच्या संकटावर एकजुटीने मात करू, शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा लेख। गोरेगावमधील गोकुळधाम प्रसूतीगृहाची इमारत तातडीने ताब्यात घ्या, लाईफलाईन संस्थेला टर्मिनेट करा, भाजप नगरसेविका प्रीती सातम यांची मागणी। 8 वर्षापासून माता आणि बालरुग्णांना सुविधा मिळत नसल्याने सातम आक्रमक। धाराशिवमध्ये मल्हार पाटलांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी। वाढदिवसानिमित्त भावी खासदार अशा आशयाचे बॅनर। मल्हार पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांचे पुत्र। भंडाऱ्याच्या तुमसर नगराध्यक्षांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका। तुमसर नगर परिषदेच्या 2 स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रद्द। 3 आठवड्यात नव्यानं प्रक्रिया राबवण्याचे निर्देश। बीड पोलिसांकडून धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर आणि त्यांचा भाऊ समाधान खिंडकर या दोघांवर एमपीडी अंतर्गत कारवाई। दोघेही कुख्यात गुन्हेगार असून अलीकडील गुन्हे आणि व्हायरल प्रकरणानंतर ही मोठी कारवाई। विलासगुली हत्या प्रकरणात बजरंग सोनावणेंच्या मुलाची एसआयटीकडून चौकशी होणार। सौरभ सोनावणे आज दुपारी केज पोलीस ठाण्यात हजर राहणार, सूत्रांची माहिती। बीडमधील विलासगुली हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलाची एसआयटी चौकशी सुरू। सौरभ सोनावणे चौकशीसाठी केजमधील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात दाखल। पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटलांना शिक्षा करा, रत्नागिरीच्या पत्रकार परिषदेच्या वतीने पोलिसांना निवेदन। लोहगड हत्या प्रकरणात आरोपी सियाचा भाऊ साहिल गोयलची 10 तास चौकशी। सिया गोयलनं प्रियकर चेतनच्या मदतीनं केतनला लोहगडावरून ढकललं। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार। विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती। पत्रकारांना धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करत खासदार संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल करा, माजलगाव पत्रकार संघाची मागणी। माजलगाव पोलिसांना मागणीचं निवेदन। अंधेरी बोरिवली लोकलमधील हत्येनंतर उपनगरी रेल्वे मार्गावर सुरक्षेत वाढ। कल्याण स्थानकावर रेल्वे पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात, तर संशयित प्रवाशांची झडती आणि गस्त सुरू। पनवेलमध्ये आईनं चिमुकलीला लाथ मारल्याचं प्रकरण। या प्रकरणाची पोलिसांकडून दखल। हे प्रकरण बाल कल्याण समितीकडे वर्ग। मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी आईला उठाबशा काढायला लावल्या। बॉलिवूड अभिनेता सलमान खान लवकरच वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून नव्या घरात शिफ्ट होणार अशी माहिती। बिश्नोई गँगकडून येणाऱ्या धमक्या आणि गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानने निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती। मुंबई परिसरात सलमान खान स्वतःचा प्लॉट घेऊन समुद्रकिनारी 6 मजली घर बांधणार। राज्य सरकारकडून 115 पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी। फेरबदल्यात गोंदिया जिल्ह्यातील रोहिणी बांदकर, साहिल झरकर, प्रमोद मडामे आणि विवेक पाटील या 4 डीवायएसपींचाही समावेश।
राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन भोर शाखेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध. नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये नवनाथ झोळ यांची अध्यक्षपदी तर परमेश्वर खटके यांची उपाध्यक्षपदी निवड. पालघरच्या माकुणसार पतसंस्थेतील कथित 70 लाखांच्या गैरव्यवहाराविरोधात ठेवीदारांकडून उपोषण. चर्चेनंतर एका ठेवीदाराला 4,41,000चा धनादेश देण्यात आल्याने उपोषण मागे. गैरव्यवहाराची चौकशी सध्या सुरू. लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार. अनुपस्थितीची दखल घेत पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंकडून कारवाईच्या सूचना. मोहरमच्या सार्वजनिक सुट्टीचा फायदा घेत अनेक अधिकारी या बैठकीला गैरहजर.